इंग्रजी माध्यमांच्या आणि सीबीएसई शाळांना लाजवेल अशी जिल्हा परिषदेची शाळा. जिल्हा परिषदेच्या शाळेचे नाव घेतले की पालक नाकतोंड मुरडतात, कारण त्यांना वाटते की आपला मुलगा इंग्रजी माध्यम किंवा सीबीएसई शाळेत शिकला तर तो मोठा माणूस बनेल असे त्यांना वाटते. पण यवतमाळ जिल्ह्यातील बाभुळगाव पंचायत समितीत येत असलेल्या येरणगाव येथील जिल्हा परिषदेच्या शाळेने हा सगळ्या पालकांचा भ्रम असल्याचे येथील मुख्याध्यापक आणि शिक्षकांनी सिद्ध केले आहे. मराठी माध्यमांची शाळा असलेल्या या शाळेत 4थ्या वर्गाचे विद्यार्थी आणि मराठी वाक्याचे ट्रान्सलेशन इंग्रजीत करून दाखवतात. इतकेच नव्हे तर 18 ते 20 अंकांची संख्या देखील ते सहज बोलून दाखवतात. येथील मुख्याध्यापक पशुपत तिखे, शिक्षक अमोल पालेकर, स्वयंसिद्धी शिक्षिका अर्चनाताई गावंडे यांचे मोठे योगदान आहे. येथे मुलांना शाळेत येण्याची सवय लागावी यासाठी शाळेत विद्यार्थ्यांना वेगवेगळे खेळ खेळवण्यात येतात. ही शाळा मराठी माध्यमाची शाळा असून देखील इथे जे पालेकर सर जे आहे ते जे विद्यार्थ्यांचं स्किल ओळखून किंवा त्या स्किल डेव्हलपमेंट करण्यासाठी जे प्रयत्न करत आहेत, तर सोबत त्यांना ते इंग्लिश देखील शिकवत आहेत. तर उदाहरणादाखल आपण एखाद्या विद्यार्थ्याला इथे बोलावून ते एखादं त्यांचं मराठीचं आपण वाक्य देऊ आणि ते इंग्रजीमध्ये त्यांच्याकडून ट्रान्सलेट करून घेऊ. तुझं नाव सांग. माझं नाव अनुश्री अमोल पालेकर. मी इयत्ता 4थी मध्ये शिकते. मी या वर्गात उभा आहे याचं इंग्रजी ट्रान्सलेट करून दाखव, सांग. I am standing in this classroom. चला, व्हेरी गुड. Pushkar is washing hand. बस बढिया, खूप छान. रेडी? हा, कमा 100 बघून घेतला. हा, ओके. रीड आउट द नंबर. हा हा, व्हेरी नाईस. 12,69,246. बरं, मी टॅली पर्यंत जातो. आता बघ जा, आता मला तुम्ही वाचून दाखवणार आहात. रेडी? हा नंबर मला तुम्ही वाचून दाखवणार आहात. आर यू रेडी? बघा 100 कोणता आहे? हा, कोण कोण वाचतोय? तू वाचतोय. बरं, तुम्ही पण वाचता. आता युवराज, तुला संधी. हा, 26 crore 34,09,265. व्हेरी नाईस, व्हेरी नाईस. मग तू याचं तू स्पेलिंग पण सांगू शकशील का? 26 crore म्हटलेलं आहे, तर तुला याचं स्पेलिंग मध्ये सुद्धा लिहिता यायला पाहिजे, है की नाही? सो बी रेडी फॉर इट. कम ऑन. हा, पहिले हा 26. हा, TWENTY 20 26 TRORE शाबाश. 26 crore. हा, THIRTY 30 FOUR 4 LAKH LAKH lab NINE 9 THOUSAND 1000 हा, 9000 TWO2 very nice. HUMDRED 100 and हा SIFTY 60 हा FIBE 5 म्हणजे फक्त तोंडी नंबर्स मराठीमध्येच नाही तर आमचे विद्यार्थी इंग्रजीमध्ये सुद्धा सांगतात. त्याचबरोबर त्याचं स्पेलिंग सुद्धा अगदी सहजरित्या सांगू शकतात. पण एक पर्टिक्युलर स्टुडंट नाही, तर एखाद्या शाळेमध्ये 1 किंवा 2 विद्यार्थी पुढे असतात. आम्ही वेगवेगळे विद्यार्थी याच्यामध्ये आणू शकतो. याही पुढे जाऊन मराठीमधली जर संख्या ही आहे यवतमाळ जिल्ह्यातील बाभुळगाव पंचायत समितीत असलेली येरणगाव येथील जिल्हा परिषद शाळा. आता जिल्हा परिषद शाळेचं जर नाव घेतलं तर त्या जिल्हा परिषद शाळेमध्ये मुलांना टाकायला पालक नाकतोंड मुरडतात. पण येरणगाव येथील ही जिल्हा परिषद जी शाळा आहे ती त्यांनी पालक वर्गात जे आपलं नावलौकिक कमावलेलं आहे त्याचं एक वेगळंच इम्प्रेशन पालक वर्गात आहे. इथे लोक किंवा ते पालक
आपल्या पाल्यांना इंग्लिश मीडियम शाळेतून किंवा शहरात शिकणाऱ्या शाळेतून काढून इथे टाकत आहेत. तर ही जिल्हा परिषद शाळेसाठी अभिमानास्पद बाब अशीच म्हणावं लागेल. आपल्यासोबत सध्या या शाळेचे मुख्याध्यापक पशुपत तिखे सर आहेत. आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ की सर याबद्दल काय बोलाल आपण. मी पशुपत तिखे या शाळेचा मुख्याध्यापक म्हणून कार्यरत आहे. मागल्या वर्षीच मी या शाळेचा मुख्याध्यापक म्हणून इथे रुजू झालो. मी जेव्हा शाळेत आलो त्यावेळेस येथील भौगोलिक परिस्थिती खूप चांगली होती आणि नंतर आमच्या शाळेत 59 मुलं होते. परंतु यावर्षी आमच्या शाळेत गावातून जाणारे कॉन्व्हेंटला जाणारे मुलं आमच्या शाळेत 7 मुलं आमच्या शाळेत आले आणि परगावून सुद्धा 2 मुलं या शाळेत त्यांनी प्रवेश घेतला. आम्हाला गावकऱ्यांचा खूप मोठा या शाळा विकासात खूप मोठं सहकार्य आहे. मागच्या वर्षी आम्ही सहज पालकांसमोर आमची समस्या मांडली. त्यांनी आम्हाला खूप भरभरून प्रतिसाद दिला. त्यांनी आम्हाला 1 लाख रुपयाची वर्गणी सुद्धा गावाकडून आम्हाला प्राप्त झाली आणि त्यातून आम्ही एक डिजिटल लॅब इथे तयार करण्याचा मानस तयार केला. दुसरं म्हणजे आम्हाला जे ग्रामपंचायत आहे त्यांच्या मार्फत सुद्धा मोठ्या प्रमाणात त्यांनी आमच्या शाळेचा विकास करून दिला. उदाहरणार्थ फ्लोअर बॉक्स देणे, शाळेला एक कॉम्प्युटर दिलं, एक स्टेज तयार केला आणि टेबल खुर्ची, शाळेची रंगरंगोटी आणि त्यांना खिडक्या आणि दारे सुद्धा लावून दिल्या. एकंदरीत या शाळेचा विकास हा गावाच्या सहकार्यातूनच झालेला आहे. मला जे सहकारी भेटले, मला 2 सहकारी आहेत. दोन्ही सहकाऱ्यांचं अतिशय मोलाचं योगदान या शाळेसाठी आहे. आमच्या शाळेचं एक वैशिष्ट्य असं आहे की आमच्या शाळेला वेळ नाही आहे. म्हणजे 10 ते 5च आम्ही इथे सेवा न देता जेवढा वेळ आम्हाला देता येईल तेवढा वेळ आम्ही या शाळेकरता देत आहे. मी पुनश्च एकदा गावकऱ्यांचे धन्यवाद देतो आणि त्यांचं लाभलेलं सहकार्य याबद्दल मी त्यांचा ऋणी आहे एवढं बोलतो आणि मी मला येरणगाव येथील पोलीस पाटील. आज 9 वर्ष झाले मी इथे कार्यरत आहे आणि माझा मुलगा सेंट जॉन कॉन्व्हेंट पुलगाव इथे शिकत होता. तरी त्याला 4-5 वर्ष झालेले आहे. पण त्याच्या वाचन आणि लिखाणाच्या गतीमध्ये खूप कमतरता अशी मला जाणवली आणि सरांचं कर्तृत्व मी ऐकलेलंच होतं. माझे मिस्टर म्हणायचे की त्याला टाकू, पण असं सहजासहजी आपला विश्वास होत नाही. पण लोकांचे मनोगत आणि मी ती जेव्हा सरांकडे आली एकदा तर मला त्यांची प्रगती आणि पाहून असं वाटलं की मुलांना इथे टाकावं. तर त्याच्यामध्ये भरपूर प्रगती आहे आणि त्याच्यामध्ये खेळीमेळीचं वातावरण आहे. कारण की सरांनी शिक्षण म्हटलं म्हणजे नुसतं पाठीवर थपाटे घालून केलेला अभ्यासक्रम असा नसून विटीदांडूचा खेळ, म्हणजे आपण विटी सरकवली तिथे गड्ड्यात जाणार पण ती चांगल्या दिशेने जाईल आणि त्याच्यातलं कर्तृत्व पाहून मला त्याचा अभिमान वाटतो की सरांचं हे कार्य आहे नुसतं म्हणजे पैशाचा मोबदला नसून त्याच्यामागे आपली मानसिकता आणि शिकवण्याची क्षमता ही सुद्धा महत्वाची असते. आणि माझं BEd झालेलं आहे. मी माझ्या माहेरी कॉन्व्हेंटमध्ये शिकत होती आणि 11वी-12वीचे मी तिथे क्लासेस पण घेतले आहे. पण मला एक सुप्त इच्छा होती की आपण शिक्षक व्हावं, पण काही कारणामुळे ती अधुरी राहिली. पण सरांची जेव्हा मी मनोगत आणि त्याचं पाहिलं की माझे विचार त्यांच्याशी जुळले की आपण जे शिकवतो ते आपल्यासाठी मोबदला नसून जे मनातलं कार्य आहे आणि मनात जी उत्स्फूर्त आहे की आपल्यामुळे कोणीतरी घडत आहे किंवा आपण जे शिक्षण ज्ञानाचं वाटप करून त्याचा काहीतरी फायदा होत आहे. तर असं मला मनापासून सरांनी एक संधी दिली, त्याच्याबद्दल मी त्यांचे धन्यवाद आभार करते. आणि यानंतरही जर माझं येणं होईल न होईल तरी पण सरांची किंवा येणाऱ्या समोरच्या सरांची मी परमिशन घेऊन 2 तास मी शाळेसाठी देईल असं मी सगळ्यांसमोर आजही सांगते. नमस्कार, मी अमोल सुभाषराव पालेकर, जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा येरणगाव येथे गत 8 महिन्यापासून येथे मी बदलीने आलेलो आहे. यापूर्वी मी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सुकडी पंचायत समिती कळंब येथे कार्यरत होतो, जी महाराष्ट्राची एक मॉडेल स्कूल म्हणून आम्ही विकसित केलेलं होतं. त्याच धर्तीवर येरणगावची शाळा सुद्धा अतिशय चांगल्या दर्जाची व्हावी हा एक मानस इथे आल्याबरोबर माझ्या मनात होताच. आणि या अनुषंगानं इथल्या गावकऱ्यांचं जे मोठं सहकार्य आहे, जसं सुकडीला मला अतिशय एक ती शाळा म्हणण्यापेक्षा ती माझं कुटुंब म्हणायला हरकत नाही. अगदी कुटुंबाप्रमाणे ते गाव माझ्याकरिता होतं. अगदी त्याच पद्धतीनं या गावामध्ये आल्यानंतर या गावकऱ्यांचं सुद्धा खूप चांगलं सहकार्य मला मिळालं. भौतिक सुविधांचा विकास हा शाळेसाठी फार आवश्यक असतोच, पण त्याही पेक्षा विद्यार्थ्यांचा गुणात्मक विकास होणं ही त्या शाळेची खरी ओळख असते. आणि या अनुषंगानं शाळेतील विद्यार्थ्यांना गावखेड्यातील जर विद्यार्थी म्हटलं
तर बरेचदा त्यांच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बरेचदा नकारात्मक असतो. परंतु शाळेमधील दर्जा जेव्हा आपण प्रयत्नानं, पालकांच्या सहकार्याने, विद्यार्थ्यांच्या अथक प्रयत्नानं वाढवू, तेव्हा निश्चितच ग्रामीण शिक्षणाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलेल आणि या मुलांना नवीन काहीतरी संधी प्राप्त होतील, या हेतून आमचा प्रामाणिक प्रयत्न आहे. माझे सहकारी सुद्धा या कामी मला चांगलं मदत करतात. आणखी एक महत्वाचं सांगायचं म्हणजे आम्ही एक निश्चित विचार केलेला आहे की पाठ्यपुस्तकाचं जे बंधन आहे, हे बंधन कुठेतरी पाठ्यांच्या ज्या पुरतं मर्यादित आपल्या मुलांना ज्ञान मिळू नये, तर पाठ्यपुस्तकाच्या पड्यालचं ज्ञान वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीजद्वारे आम्ही देण्याचा प्रयत्न करतो. त्याचाच एक चांगला फायदा म्हणजे मागच्या या एप्रिल महिन्यातच जी स्पर्धा झाली, अगदी या 6 महिन्याच्या कालावधीत ही शाळा, एरणगाव शाळा, जिल्हास्तरीय स्पर्धामध्ये प्रथम क्रमांकावर आली. म्हणजे स्पोकन इंग्लिश कॉम्पिटिशन असो की स्टोरी टेलिंग कॉम्पिटिशन होतं, जे जिल्हा परिषद आणि विनोबा ऍप तर्फे राबवण्यात आलेला मोठा प्रोजेक्ट होता, त्याच्यामध्ये संपूर्ण जिल्ह्यातून प्रथम क्रमांकावर 2 मुलींनी बक्षीस मिळवलेलं आहे. याचाच अर्थ गुणात्मक कुठेतरी चांगला बदल येथे होत आहे. एक सांगायचं म्हणजे मुलांना ज्यावेळेस आपण गुणात्मक बदल आपल्या मुलांमध्ये भावनात्मक बदल दिसतो, तेव्हा त्याचा जो मेसेज आहे, हा मेसेज पालकांपर्यंत पोहोचतो, गावापर्यंत पोहोचतो आणि हा मेसेज गावापर्यंत पोहोचल्यामुळेच गावांचा शाळेकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलत असतो. तीच गोष्ट या एरणगावमध्ये साध्य झाली. लोकांपर्यंत दिसलं की नाही, हे आमच्या पहिल्या वर्गातली मुलं छान छान छोटू वाचत आहे आणि आमचे कॉन्व्हेंटमध्ये जाणारे मुलं मात्र अजूनही वाचत नाही आहे. मग हा जो मेसेज त्यांना दिसला की हा जो फरक जाणवला, गुणात्मक बदल जाणवला, याचा परिपाक म्हणून जे कॉन्व्हेंटला जाणारे मुलं होते ते सुद्धा मुलं आता इथे ऍडमिशन घेत आहेत आणि यामुळे इथली विद्यार्थी संख्या आणखी मोठ्या प्रमाणात वाढली, याही पुढे जाऊन आणखी मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. त्याचबरोबर याकरिता गावातील लोकांनी आम्हाला 1 लाख रुपये लोकसहभाग दिला. त्याचा चांगला उपयोग करून एक टॅब रूम, कम्प्युटर रूम इथे आम्ही 1 महिन्यामध्ये उभी करत आहोत, जेणेकरून टेक्निकल नॉलेज सुद्धा मिळेल. पुढील काही वर्षामध्ये किंवा या वर्षाच्या शेवटपर्यंत आमचा मानस आहे की एक रोबोटिकचं सुद्धा या मुलांना नॉलेज मिळावं. त्याच्याकरिता काही टेक्निकल जे मदत आहे, ही मदत आमच्या काही मित्रांद्वारे आम्हाला पुरवण्याचा आम्हाला त्यांनी कबूल केलेला आहे, जेणेकरून या एरणगाव सारख्या एक छोटस गाव हे महाराष्ट्र स्तरावरती एक शिक्षणाच्या बाबतीत रोल मॉडेल होईल. ते रोल मॉडेल करण्याच्या दिशेनं आमच्या पालकाचा, व्यवस्थापन समितीचा प्रयत्न आहे. त्या सगळ्यांच्या सहकार्यातून आमची शाळा निश्चितच, आम्ही महाराष्ट्रामध्ये ज्याप्रमाणे सुकडी शाळा एक महाराष्ट्रामध्ये चांगल्या दर्जाची शाळा म्हणून आम्ही विकसित केलेली होती सगळ्यांच्या सहकार्यातून, अगदी तशीच ही एरणगावचं सुद्धा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये निश्चित नाम होईल. आपल्या इथे शिक्षक चांगले आहे, पुन्हा त्याच्यामुळे म्हणजे शाळा चांगली सुधारणा झाली, मुलं पुन्हा सुधारले. त्याबद्दल आम्हाला खूप म्हणजे हे आहे, अभिमान आहे. माझं नाव प्रवीण इंगोले, मी एरणगाव इथचाच रहिवासी आहे. माझा मुलगा फुलगावला कमीत कमी 7-8 वर्ष शिक्षणाला होता. सेंट जॉनला पण होता आणि RK शाळेला होता, पण त्याच्या शिक्षणात काही सुधारणा होती नाही. म्हणून मी निर्णय बदलवला की माझ्या मुलाला एरणगावला आपल्या जिल्हा परिषदला टाकावं. आणि पालेकर सर जे आहे ते 5-6 महिन्यापासून इथं आलेले आहे आणि शाळेमध्ये आणि विद्यार्थ्यामध्ये जे सुधारणा वाटली, त्यामुळे माझी सुद्धा मनस्थिती अशी झाली की माझ्या मुलाला इथं टाकावं. आणि पालेकर सरांचे मी आभार मानतो की त्यांनी या 15 दिवसामध्ये काहीतरी सुधारणा केली, अशी मी त्यांना